महाराष्ट्रामध्ये सुरू असणाऱ्या जोरदार पावसाचा जोर आणखीनच वाढणार। पुढचे 4 तास हे महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार। महाराष्ट्रातील या 8 जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढील 4 तासात राज्यामध्ये अतिवृष्टीची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या तीव्रतेमध्ये वाढ झाल्यामुळे महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाने चांगला जोर धरलाय। तुफान पाऊस महाराष्ट्रामध्ये पडताना दिसत आहे। हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांना धोक्याचा गंभीर इशारा देण्यात आलेला आहे। केरळमध्ये मान्सून दाखल होऊन पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये सध्या नैऋत्य मोसमी पावसाचं वातावरण तयार होत असून कमी दाबाचा पट्टा कायम आहे। यामुळे अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे। किनारपट्टी लगत असणाऱ्या भागातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। मच्छीमारी देखील 2 दिवस करू नका असे आदेश मच्छीमारी करणाऱ्यांना देण्यात आलेत। पुढचे 4 तास हे महाराष्ट्रासाठी काळजीचे असणार आहेत। पुढच्या 4 तासामध्ये अतिवृष्टीचा धोका हा महाराष्ट्राला असेल। त्याचबरोबर वेगाने चक्रीवादळ ही महाराष्ट्राकडे येत आहे। म्हणूनच महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ भागामध्ये पावसाच्या सरीबरोबर वादळ वाराही सुटला आहे। मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालंय, म्हणून शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागत आहे। प्रशासनाने आदेश दिले आहेत की कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका, कारण ढगफुटी सदृश्य पाऊस महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पडणार आहे। म्हणून नागरिकांना सतर्कतेचा इशारा हा प्रशासनाने दिला आहे। हा हवामान खात्याकडून दर्शवण्यात आलेला अंदाज कधीही खोटा ठरत नाही। हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला होता की मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आणि कालच मुंबई शहरामध्ये पावसाने धुमाकूळ घातला। रस्त्यांवरून नद्या वाहताना मुंबई शहरामध्ये पाहायला मिळाल्या। मुंबई शहरामधील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात हाल झालाय। ढगफुटी सदृश्य पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रेल्वेच्या रुळावरती पाणी आलंय। आपल्याला मुंबई शहरामध्ये पाहायला मिळालं की पावसाचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हेच पावसाचं वारं मुंबईकडून महाराष्ट्रातील या 8 जिल्ह्यांना येऊन धडकणार आहे। आता मुंबईमध्ये जेवढा पाऊस पडताना दिसत आहे तेवढाच पाऊस या 8 जिल्ह्यांमध्ये पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणूनच हवामान खात्याकडून आलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रातील या 8 जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। मान्सूनच्या पॅटर्न मध्ये लक्षणीय बदल झालाय। गेल्या 15 दिवसांमध्ये जे घडलं नाही ते आता घडणार, कारण पसरट प्रकारचे ढग तयार झालेले आहेत। त्यामुळे ढगफुटीची समस्या ही मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर वादळी वाराही सुटणार आहे। रस्त्यांवरून पाणी वाहून त्या पाण्यामध्ये लाटा पाहायला मिळणार आहेत। ज्या जिल्ह्यांची नावे सांगण्यात आलेली आहेत त्या 8 जिल्ह्याला सर्वात मोठा धोका असणार आहे। भयानक वादळ वारे सुटणार आणि भयानक पाऊस पडणार। कोणत्या जिल्ह्यातील लोकांना सर्वात मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील लोकांना पावसाचा फटका बसणार आहे हे आपण पाहूया। गेल्या आठवड्यापासून सतत पावसाची धार सुरू असून पूर्वेकडून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणे तुडुंब भरली आहेत। धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला असून सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान खात्याकडून आलेल्या माहितीनुसार पुढील 4 तास हे धोक्याचे असणार आहेत। त्यामध्ये ढगफुटीची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे। आता फक्त मुंबई शहराला सर्वात जास्त ढगफुटी सदृश्य पावसाचा सामना करावा लागला होता, परंतु आता हे संकट इथून पुढे या 8 जिल्ह्यांनाही भोगावं लागणार। हवामान खात्याकडून दर्शवण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढचे येणारे 4 तास हे खूपच धोक्याचे असणार आहेत। तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला शेती पिकांची काळजी घ्यावी लागणार। स्थानिक नागरिकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो। स्थानिक नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, कारण या पावसामध्ये विजांचा कडकडाटही पाहायला मिळणार। त्यामुळे नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये। अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र झाल्यामुळे ते उत्तरेकडे सरकत असून पावसाच्या जोराबरोबरच चक्रीवादळाचा धोका निर्माण झालेला आहे। मान्सून सध्या श्रीलंका ओलांडून अरबी समुद्रातून भारताच्या दिशेने वेगाने सरकत आहे। त्याच्या प्रभावामुळेच महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसासोबतच चक्रीवादळाचा धोकाही निर्माण होऊ शकतो। मागच्या 2 दिवसांमध्ये जो मुसळधार पाऊस पडला त्या मुसळधार पावसामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे।
फळबागांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे। तसेच रस्त्यावर पाणी आल्यामुळे स्थानिक नागरिकांना कामावर जाणं तसेच घराबाहेर पडणं देखील अवघड झालंय। या पावसामध्ये नागरिकांचं मोठं नुकसान होत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांचे हाल चालू आहे। त्याचबरोबर हवामान खात्याकडून दर्शवण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढचे येणारे 4 तास हे खूपच धोक्याचे आहेत। मागच्या 2 दिवसात पडलेल्या पावसामुळे वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या देखील तुटून पडलेल्या आहेत। रस्त्यावर या फांद्या पडलेल्या पाहायला मिळत आहेत। यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली आहे। तसेच बऱ्याच गावातील लाइटिंगच्या वायरिंग वरती या फांद्या तुटून पडल्यामुळे गावातील लाईट गेली आहे। तसेच बऱ्याच ठिकाणचा गावाचा संपर्क देखील तुटलेला आहे। या पावसामुळे गावातील लोकांना सामान्य जीवन जगताना बऱ्याच अडचणी येत आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळे लक्षपूर्वक बघा की तुमच्या जिल्ह्याचे देखील नाव या 8 जिल्ह्यामध्ये आहे का। तुमच्या जिल्ह्याचे देखील नाव या 8 जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल। जर तुम्ही आधीच काळजी घेतली तर तुमच्या शेती पिकांचं नुकसान होणार नाही। तर चला पाहूया कोणते आहेत ते जिल्हे। रायगड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण झालेलं आहे। मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाने रायगडमध्ये चांगला जोर धरलाय। रायगड जिल्ह्यामध्ये घाट परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। या रायगड जिल्ह्यामध्ये पुढील 4 तासांमध्ये हा पाऊस खूपच भयानक बरसणार असल्याची शक्यता ही हवामान खात्याकडून दर्शवण्यात आलेली आहे। रायगड जिल्ह्यातील नागरिकांसाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण झाले। पुणे जिल्ह्यामध्ये पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी आलंय। त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। बरेच वाहने ही रस्त्यावर अडकून पडली आहेत। या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे हाल होत आहेत। हवामान खात्याने पुणे जिल्ह्यातील नागरिकांना विशेष काळजी घेण्यास सांगितलं आहे। या पुणे जिल्ह्यातील नागरिकांना पुढील 4 तास हे काळजीचे असणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। गेल्या 4-5 दिवसापासून मुसळधार पावसाची बरसात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत आहे। परंतु येणारे पुढील 4 तास हे देखील कोल्हापूर जिल्ह्यासाठी मोठे धोक्याचे असणार आहेत। कारण पुढील 4 तासामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण होईल अशी माहिती हवामान खात्याकडून आलेली आहे। त्यामुळे अतिवृष्टीची शक्यता ही कोल्हापूर जिल्ह्याला वर्तवण्यात आलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस तर पडलेलाच आहे, पण येणाऱ्या 4 तासामध्ये या पावसाचं प्रमाण वाढून भयानक पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। आत्ताच बीड जिल्ह्यातील 4 गावांचा संपर्क तुटलेला आहे। नागरिकांचा हाल या पावसामुळे बीड जिल्ह्यामध्ये होत आहे। बीड जिल्ह्यामध्ये या अवकाळी पावसामुळे फक्त शेतकऱ्यांचं नुकसान झालंय असं नाही, तर बीड जिल्ह्यामध्ये या पावसामुळे स्थानिक नागरिकांना देखील मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना देखील विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। कारण पुढील 4 तासामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। त्यामुळे आपलं नुकसान होऊ नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी आधीच काळजी घ्यावी असा इशारा देण्यात आलेला आहे। पावसाची तीव्रता ही जास्त असणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हा पाऊस पडणार आहे। ठाणे जिल्ह्याला देखील पुढील 4 तासात पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये देखील गेल्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, पण आत्ताच या पावसाचं प्रमाण खूप वाढणार आहे। नागरिकांनी सतर्क राहा व कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका। नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घेणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण नाशिकमध्ये पावसाची सर ही थांबतच नाही आहे। पुढील 4 तास हे नाशिक जिल्ह्यासाठी मोठे धोक्याचे असणार आहेत। या पावसाची तीव्रता वाढतच आहे। कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये पडताना आपल्याला दिसणार आहे। सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे। हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या अंदाजानुसार साताराच्या घाट परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। साताऱ्यातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार, कारण या मुसळधार पावसाची तीव्रता ही वाढतच राहणार आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे। तुमच्याही जिल्ह्याचे नाव या 8 जिल्ह्यामध्ये असेल तर अजिबात कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका। विशेष काळजी घ्या, सतर्क राहा, स्वस्थ राहा।